केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। तर इतर खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबतही आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे। गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांशी संपर्क सुरू असल्याची माहिती समोर येत असून या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना ठाकरे गटातील 7 खासदारांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे। तर इतर खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबतही आश्वासन देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांशी संपर्क सुरू असल्याची माहिती समोर येत असून या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे टायगर पुन्हा ऍक्टिव्ह झालंय का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत तुमच्याकडे येतेच, मात्र सध्या आपल्यासोबत विनायक राऊत जोडले गेलेले आहेत। राऊतजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। ठाकरे गटात पुन्हा खळबळ माजू शकते का? 7 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। काय आपली प्रतिक्रिया? ही फक्त वावडे उठवले गेलेले आहे। अशा पद्धतीचे आमचे कोणतेही खासदार त्यांना भेटलेले नाही आहेत आणि त्यामुळे केवळ राजकारणातले अफवा पसरवायच्या आणि घोडेबाजार किती तेजीत आहे सांगायचा प्रयत्न गद्दार लोकांनी केलेला आहे। त्यामध्ये काही तथ्य नाहीये। राऊजी, असं देखील समोर येत आहे की एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे। ही 2 महिन्यापूर्वी सुरू झालेली बातमी आहे, त्यामध्ये नवीन काही नाहीये। बरं, मात्र शिंदे गटाकडून तुमच्या खासदारांना कोणताही संपर्क साधण्याचा आतापर्यंत प्रयत्न झालेला आहे का? संपर्क अनेक प्रकारे साधण्याचा प्रयत्न केला गेला असेल, पण आमच्या कोणत्याही खासदारांनी त्यांना काही प्रतिसाद दिलेला नाही किंवा देणारही नाहीत। पण जर अशी ऑफर आली तर काय आपली भूमिका असेल? आमचे खासदार कोणत्या परिस्थितीमध्ये शिंदे गटाला बळी पडणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे। बरं राऊजी, धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी।